महाबीज जवळील तासगाव रस्ता चौकातील अतिक्रमणामुळे आणि दिशादर्शक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून पीडब्ल्यूडी कडे तक्रार देऊन देखील लक्ष न दिल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। दिनांक 27 जानेवारी रोजी इस्लामपूर दिशेने येणारे बोलेरो चारचाकी वाहन आष्टा येथील महाबीज जवळ असणाऱ्या चौकात दिशादर्शक नसल्याने दुभाजकास धडकून पलटी झाले। असे अपघात वारंवार या ठिकाणी होत असून तसेच या परिसरात असणारा अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आणखी अपघातांना निमंत्रण दिले जात असून पीडब्ल्यूडी विभागाकडे याबाबत वारंवार तक्रारी करून देखील या ठिकाणी कारवाई होत नसल्यामुळे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे राज्य सेक्रेटरी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विनय कांबळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। यावेळी ॲडव्होकेट सतीश कांबळे, युवा व्याख्याते संदीप कुडचीकर, दिगंबर माने, अमोल कांबळे, संदीप पाटील आदींची उपस्थिती होती। सांगली या रोडवरती उभा आहे। या रोडवरती आज सकाळी या पीडब्ल्यूडीच्या गलतान कारभारामुळे या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे। गाडी या डिवायडरला तडकून कोणतेही निशाण नसल्यामुळे डिवायडरला गाडी तडकून गाडी पलटी होऊन त्या रस्त्याच्या बाजूला गाडी गेलेली होती। तरी इथं समोर केबीपी इंग्लिश मीडियम स्कूल आहे, इथं पुढे कन्याशाळा आहे, हा तासगावला रोड गेला आहे। तरी या ठिकाणी इथं काही सुविधा, काही दिशादर्शक असं काय तरी फलक लावलं नसल्यामुळं ड्रायव्हरचं मन चलबिचल होतं वरती डायरेक्टली आज जर शाळा चालू असती तर एक लहान मुलांचा जीव गेले असते ते रस्ता क्रॉस करताना। आपण बघत असतो अतिक्रमण केलेलं आहे। आम्ही मागच्या महिन्यात अतिक्रमण काढा म्हणून पीडब्ल्यूडीला पत्र दिले होते। पीडब्ल्यूडीनं त्यांना 8 दिवसात नोटीस काढली, पुन्हा आज 1 महिना झालं तरी त्या पीडब्ल्यूडीनं अजून त्याच्यावर कारवाई केली नाही। या रस्त्यानं गाड्या वळताना अजिबात इकडं कोण गाड्या आलेल्या अजिबात दिसत नाही, पूर्णपणे अतिक्रमण झालेलं आहे। तरी पीडब्ल्यूडीला माझं सांगणं आहे की आपण इथं दिशादर्शक फलक लावून इथं व्यवस्थित रस्ता करावा, अन्यथा आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटना व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे जी भीमशक्ती चंद्रकांत आंडोळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करते त्याच्या अंतर्गत आम्ही मोठे आंदोलन छेडू। आपण इथं बघितलं तर हा मुख्य रस्ता तासगावला जाणार आहे। त्या ठिकाणी आत वळण्यासाठी 1, 2, 3, 4 रस्ते आहेत, पण या रस्त्यावर अजिबात दिशादर्शक फलक लावलेला नाही की कुणी कुठनं वळायचं आहे, कुणी कुणीकडे जायचं आहे, असं अजिबात इथं व्यवस्था त्यांनी केलेली नाही। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडचण होती की कुणी कुठल्या रस्त्याने जायचं, कुणी कुठल्या रस्त्याने यायचं, याचा देखील बंदोबस्त पीडब्ल्यूडीने करावा अशी माझी त्यांना विनंती आहे। प्रतिनिधी राहुल वाडकर, NTV न्यूज मराठी, आष्टा, सांगली।